हे बघा ट्रायंगल नवीन चॅप्टर जो चालू झालेला आहे प्रॅक्टिस सेट 3.2 आपण बघतोय आणि ही प्रॅक्टिस सेट काही मोजक्याच कन्सेप्टवर आधारित आहे आणि ही 8वी पासून स्टार्ट होते कन्सेप्ट आणि 9वी पर्यंत चालते आणि याचा जो फायदा आहे हा मात्र तुम्हाला 10th पर्यंत होतो. 8, 9 आणि 10 तिन्ही वर्गांना याच्या कन्सेप्ट कामाच्या आहे. 10th मध्ये तुम्ही सिमिलॅरिटी नावाचा चॅप्टर बघणार, तिथं सुद्धा हे काम येणार. 9th मध्ये आहे आणि 8th मध्ये सुद्धा या कन्सेप्ट आहे. ट्रायंगल जो तयार होतो ना बाळांनो, इथं ट्रायंगल बघायचं नाही आपल्याला, ट्रायंगलचं कंपॅरिझन करायचंय. काय करायचंय बोला? दोन ट्रायंगल दिले आणि दोन्ही ट्रायंगलला कंपेअर करायचंय. कंपेअर करताना आपण काय काय कंपेअर करू शकतो? एक तर साइड कंपेअर करू शकतो, दुसरी अँगल कंपेअर करू शकतो, किंवा यापैकी 2-3 जण जर दोन ट्रायंगल दिले आणि त्यांच्या साइड आपण कंपेअर करता येईल. ठीक आहे, काही साइड आहे काही अँगल आहे त्यांना कंपेअर करता येईल, काही हायपोटेनियस आहे राईट अँगल आहे त्याला कंपेअर करता येईल. म्हणजे कंपॅरिझन अतिशय महत्वाची आणि ही कंपॅरिझन तुम्हाला समजण्यासाठी हा चॅप्टर बघायचा आहे. तर बघूया चॅप्टर ट्रायंगल लेक्चर नंबर 2 प्रॅक्टिस सेट 3.2. तर याच्यात तुम्हाला थोड्याशा काही कन्सेप्ट मी अगोदर सांगतो. बघा एक ट्रायंगल दिलेला आहे, इकडे लक्ष द्या. दोन ट्रायंगल आहे, एक काम करू डिजिटल ट्रायंगल घेऊ. कोणता घेऊ बोला बालकांनो? बालकांनो कोणता ट्रायंगल घ्यायचा आहे आपल्याला? डिजिटल ट्रायंगल घेऊ. ठीक आहे, हा एक ट्रायंगल दिसतोय का? आणि हा एक ट्रायंगल दिसतोय. दोन्ही ट्रायंगल सारखे दिसत आहे का? हो. काय हा, मग जर मी असं यूज करतोय, ही एक साइड आहे, ही एक साइड आहे, ही दुसरी साइड आहे, ही दुसरी साइड आहे, ही तिसरी साइड आहे, तिसरी साइड. याचं नाव द्या ए बी आणि काय रे सी, आणि पी क्यू आणि आर. पी क्यू आर या दोन्ही ट्रायंगलला जर आपण कंपेअर करतोय, काय करतोय बालकांनो? कंपेअर करतोय. तर ट्रायंगल ए बी सी इकडे बघा, ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल नाव काय रे राजाओ? पी क्यू आर. एबीसी आणि काय पी क्यू आर. जर जेवढं साइड ए बी आहे, साइड ए बी जितकी आहे साइड ए बी ही कॉन्ग्रंट आहे. कोण आहे साइड? सांगा. पी क्यू इतकी. साइड काय? पी क्यू. त्याच्यानंतर साइड दुसरी काय? बी सी इज कॉन्ग्रंट टू साइड काय? सांगा. क्यू आर. काय? क्यू आर. आणि नंतर साइड ए सी आहे, हे कॉन्ग्रंट आहे साइड काय नाव बोला? पी आर. मग तिन्ही साइड आहे, तिन्ही काय साइड, आणि या तिन्ही साइड जर असल्या ट्रायंगल ए बी सी हा कॉन्ग्रंट आहे ट्रायंगल पी क्यू आर बाय कोणती टेस्ट रे राजा? ही एक टेस्ट झाली, ही पण साइड, ही साइड, ही साइड, ही साइड. किती साइड झाल्या? ट्रिपल एस टेस्ट. काय म्हणणार याला? हा, म्हणजे बाय साइड 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 टेस्ट नुसार दोन्हीचे दोन्ही ट्रायंगल कसे बोला? दोन्हीचे दोन्ही ट्रायंगल कसे? आवाज व्यवस्थित ऐकू येते बघा, एकदा चेक करा. ठीक आहे, ट्रायंगल दोन्हीचे दोन्ही इक्वल आहे म्हणून दोन्हीचे दोन्ही ट्रायंगल कसे बाळांनो बोला? साइड साइड अँगल साइड 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 टेस्ट नुसार दोन्ही ट्रायंगल कसे? कॉन्ग्रंट. ही पहिली कन्सेप्ट कळाली? नक्की कळाली? ओके. आता दुसरी कन्सेप्ट बघूया. दुसरी कन्सेप्ट आपण अजून याच्यातच बघू. ठीक आहे, ही एक कन्सेप्ट आहे. दुसरी कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो. आता दोन ट्रायंगल दिले, दोन्ही ट्रायंगल दिले, दोन्ही ट्रायंगल दिले. याचं नाव दिलं एक्स आणि वाय आणि झेड, एक्स वाय झेड, आणि याचं नाव दिलं आपण ए बी सी. याच्यात काय करायचं बघा, हा ही एक साइड आहे, हा एक अँगल आहे, आणि ही एक साइड आहे. साइड आहे, अँगल आहे, साइड आहे. काय साइड? हे ट्रायंगल एक्स वाय झेड अँड ट्रायंगल नाव काय? ए बी सी. मग याच्यात साइड कोणती रे राजाओ? एक्स वाय ही कॉन्ग्रंट आहे कोणाची साइड? सांगा. ए बी ला. कोणाला? ए बी ला. आणि साइड अँगल नाव सांगा. एक्स वाय झेड हे कॉन्ग्रंट आहे अँगल सांगा ए बी सी. बरोबर आहे? लक्ष आहे ना सगळ्यांचं? हा, सगळ्या विद्यार्थ्यांचं लक्ष ठेवा. आणि नंतर साइड कोणती आहे? वाय झेड. वाय झेड इज कॉन्ग्रंट आहे साइडचं नाव काय? बी सी. हा,
बाय इथं काय होतं रे साईड होती, इथं काय रे अँगल आहे, इथं काय रे साईड. मग ट्रायंगल एक्स वाय झेड ट्रायंगल काय नाव त्याचं ABC हे कॉन्ग्रंट आहे बाय कोणत्या टेस्टनुसार, साईड अँगल साईड टेस्टनुसार. कोणत्या टेस्टनुसार बोला, बस साईड अँगल साईड टेस्टनुसार दोन्हीचे दोन्ही ट्रायंगल कसे कसे बोला कॉन्ग्रंट आहे. आता ही टेस्ट नंबर झाली दुसरी. आता टेस्ट नंबर कोणती आहे, तिसरी. दोन ट्रायंगल आहे, हे दोन ट्रायंगल आहे, या दोन्ही ट्रायंगल दिसायला मात्र सारखे आहे. याला नाव द्या एल एम आणि काय एन, एल एम एन, आणि याला दिला RST RST. ठीक आहे. हा एक अँगल आहे राजा, हा अँगल काय अँगल, ही साइड आहे आणि हे अँगल आहे. हा अँगल आहे, साइड आहे, अँगल अँगल साइड अँगल काय काय बोला. हा ट्रायंगलचं नाव सांगा LMN आणि ट्रायंगलचं नाव सांगा दुसरं RST. अँगल LMN हे कॉन्ग्रंट आहे काय बोला, कोण आहेत का. अँगलचं नाव सांगा RST. नंतर साइड आहे, काय नाव साइडचं MN ही कॉन्ग्रंट आहे कोणत्या साइड इतकी सांगा, ST इतकी. कोणा इतकी, ST इतकी. आणि नंतर परत एक अँगल आला, नाव सांगा LNM ही कॉन्ग्रंट आहे. अँगल सांगा RST. हा मग आता दोन्ही ट्रायंगल कसे सांगा, बाय एकरूप आहे ना, एक सारखे ना दोन्ही ट्रायंगल. बाय कोणकोणता अँगल, बाय ट्रायंगल काय नाव आहे LMN अँड ट्रायंगल RST. दोन्हीचे दोन्ही कसे रे कॉन्ग्रंट आहे. कसे, इथं इरेजर घेतो मी, इथं बाय कट करतो. ठीक आहे, कॉन्ग्रंट आहे बाय कोणती टेस्ट, अँगल हा साइड अँगल टेस्ट, अँगल साइड अँगल टेस्ट. लक्षात राहील हा नक्की का. आणि काही जर दोन्ही ट्रायंगल जर दिले आणि अँगल अँगल टेस्ट, ठीक आहे. त्याच्यानंतर राईट अँगल इकडे पहा, एक असं आहे, दोन ट्रायंगल दिले हे 90 डिग्री मध्ये. किती डिग्री मध्ये बोला, 90 डिग्री. याला नाव द्या DEF आणि HIJ. हा हायपोटेनियस आहे, हा हायपोटेनियस, हा अँगल आहे, हा साइड आहे, ही साइड आहे. ठीक आहे. मग अशा केसमध्ये काय सांगणार, जर हायपोटेनियस सारखा आहे तर बाय हायपोटेनियस टेस्ट. कोणती टेस्ट, बाय कोणती टेस्ट, हायपोटेनियस. मग ट्रायंगल नाव सांगा DEF अँड ट्रायंगल HIJ. मग साइड सांगा, साइड नका सांगू त्याला, हायपोटेनियस सांगा काय. हा किंवा अँगल DEF किती डिग्रीचे पाहिजे, 90 डिग्रीचे. अँगल HIJ हा राईट अँगल ट्रायंगल काय, राईट अँगल म्हणा, ट्रायंगल म्हटलं नाही तरी चालतं, राईट अँगल. आणि नंतर काय सांगा, हा साइड सांगा DF हे कॉन्ग्रंट आहे कोणा इतकं, साइड बोला HJ काय, हायपोटेनियस. बस एक अँगल पाहिजे आणि एक साइड पाहिजे. तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता, ट्रायंगल नाव सांगा DEF हा हे काय कॉन्ग्रंट आहे. ट्रायंगल सांगा HIJ बाय कोणती टेस्ट, हायपोटेनियस टेस्ट. बाय हायपोटेनियस टेस्ट नुसार हे सगळं कसे बोला, कसे कॉन्ग्रंट आहे. बाय हायपोटेनियस टेस्ट नुसार हे दोन्हीचे दोन्ही कसे बोला कॉन्ग्रंट. कळालं नक्की, काही अडचण कोणाला. हा ही एक टेस्ट झाली, ही एक टेस्ट झाली. बाकी तुम्ही टेक्स्ट बुक बघा, क्लास कितवीचं 9चं बघा, त्याच्यात अजून एखादी काही टेस्ट वीस आहे का. बघा किती टेस्ट झाल्या आपल्या, 4 टेस्ट झाल्या का. हा नक्की का, हा किती टेस्ट झाल्या,
हां ट्रायंगलची प्रॅक्टिस सेट कोणती झाली आपली 3.2 3.1 झाली. आता कोणती आहे 3.2. बरं अँगल साइड अँगल टेस्ट झाली का रे. हां अँगल साइड अँगल टेस्ट झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर साइड अँगल साइड झाली का रे. नाही झाली. साइड अँगल साइड झाली. साइड अँगल साइड झाली. नंतर ट्रिपल एस साइड साइड ही झाली का. ही पण झाली बा. ट्रिपल एस झाली. साइड अँगल साइड झाली. नंतर अँगल साइड अँगल झाली. अँगल साइड अँगल झाली. त्याच्यानंतर हां हायपोटेनियस झाली. अच्छा आता कोणती राहिली साइड डबल अँगल. काय हां साइड डबल अँगल किंवा डबल अँगल साइड. डबल अँगल साइड काय काय डबल अँगल साइड. नाहीतर मग काय होणार साइड डबल अँगल. साइड अँगल अँगल कोणती घेऊ आता इकडे पहा. साइड अँगल अँगल दोन ट्रायंगल दिले. किती ट्रायंगल दिसत आहे बोला. किती ट्रायंगल दिसत आहे दोन. आपल्याला बघायचं साइड अँगल अँगल टेस्ट कोणती. साइड हा अँगल अँगल हा साइड हे अँगल हे अँगल. साइड अँगल अँगल टेस्ट कोणती साइड हां अँगल अँगल टेस्ट. काय अडचण. मग याला नाव द्या पी क्यू आणि काय आर ए बी आणि सी. साइड कोणती आहे इक्वल आहे पी क्यू कॉन्ग्रुएंट टू साइड सांगा ए बी. नंतर अँगल सांगा अँगल क्यू कॉन्ग्रुएंट टू अँगल बी आणि अँगल आर कॉन्ग्रुएंट टू काय अँगल सी. मग ट्रायंगल पी क्यू आर हा कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ए बी सी. याला काय म्हणता आर कॉन्ग्रुएंट. काय म्हणणार हां दोन्हीचे दोन्ही ट्रायंगल कसे बोला एक रूप आहे. एक सारखेच दिसता नाही. हे कसे एक सारखे. बाय कोणती टेस्ट रे साइड टेस्टचं नाव सांगा. बाय साइड हां अँगल अँगल टेस्ट. बस साइड अँगल अँगल टेस्ट. बस एवढे लक्षात ठेवशाल का. एवढ्या टेस्ट लक्षात ठेवणार का. हां हां काय म्हटली कोणती टेस्ट म्हटली साइड अँगल अँगल टेस्ट. याला तुम्ही असे म्हणू शकता साइड अँगल अँगल टेस्टला दुसरा अजून नाव आहे और अँगल अँगल साइड टेस्ट. चालते दोन्ही. काय काय हे बा साइड अँगल अँगल टेस्ट असंही म्हणू शकता. अँगल अँगल साइड टेस्ट. कळालं का. ही साइड जर घेतली तर अँगल साइड अँगल होऊन जाईल. पण अँगल अँगल साइड किंवा साइड अँगल अँगल टेस्ट. किती टेस्ट झाल्या 5. किती टेस्ट झाल्या बोला. हां हा वाटल्यास हे दोन्ही ट्रायंगल जे सारखे दिसतात असे दोन्ही दोन्ही ट्रायंगल सारखे दिसतील. असे ए आणि काय बी आणि काय सी. ही साइड ही साइड ही साइड कसे सारखे. किती टेस्ट झाल्या आपल्या बालकांनो 5. काय नाव आहे पहिल्या टेस्टचं नाव सांगा साइड साइड साइड. दुसऱ्या टेस्टचं नाव सांगा साइड अँगल साइड. तिसऱ्या टेस्टचं नाव सांगा अँगल साइड अँगल. चौथ्या टेस्टचं नाव सांगा हायपोटेनियस साइड टेस्ट. हायपोटेनियस साइड टेस्ट. 5वं सांगा आता शिकवलं पा हां साइड अँगल अँगल टेस्ट. त्यालाच दुसरं काय नाव आहे हां अँगल अँगल साइड टेस्ट. ह्या काय ट्रायंगलच्या टेस्ट आहे. जसे डिव्हिजिबिलिटी टेस्ट असतात ना या साइड साइड मध्ये काय असतं किती ट्रायंगल दिसतात सारखे 2. ही साइड 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 ही साइड. बरोबर आहे का. साइड अँगल साइड मध्ये काय असतं बोला इकडं ए बालकांनो सांगा. साइड अँगल साइड मध्ये काय असतं बा ही साइड हा अँगल ही साइड ही साइड ह्या अँगल ही साइड. काय म्हणणार साइड अँगल साइड. इथं काय राहणार बोला दोन ट्रायंगल मध्ये काय सारखं दिसते बोला बोला हा अँगल ही साइड अँगल अँगल साइड अँगल. नक्की का खुशी हा. त्याच्यानंतर हायपोटेनियस मध्ये एक राईट अँगल दाखवायचा. काय दाखवणार हा मग हायपोटेनियस हा हायपोटेनियस कसा आहे सारखा आणि हा 90 डिग्री. आणि साइड अँगल टेस्ट मध्ये काय राहणार बोला बोला पटापट सांगा. ही साइड हा अँगल हा अँगल ही साइड हा अँगल हा अँगल. बस कळालं आता नक्की
कळालं का? सगळ्या विद्यार्थ्यांना कळालं का? एकूण टेस्ट किती आहे? 10वी पर्यंत लक्षात ठेवायचे. 10वीचा पहिला चॅप्टर हाच आहे, सिमिलॅरिटी. तिथं ट्रँगलचेच आहे. पहिला चॅप्टर अवघड आहे 10वीचा. ठीक आहे. हा, तर मग हे 5 टेस्ट लक्षात राहणार का? सांगा. हे 8वी पासून स्टार्ट होत आहे, 8वी आणि 9वी पासून. बोला कोणती टेस्ट आहे? जेव्हा त्रिकोणाच्या 3 साइड एक सारख्या असतात, एकरूप असतात, त्यांना काय म्हणतात? बोला कोणत्या टेस्ट नुसार? साइड 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 टेस्ट नुसार. जेव्हा दोन त्रिकोणाच्या 2 साइड सारख्या आणि दोघांच्या मध्ये एक अँगल आहे, म्हणून त्याला म्हणणार साइड अँगल साइड. आणि जेव्हा 2 अँगलच्या मध्ये एक साइड आहे, म्हणून त्याला म्हणतात अँगल साइड अँगल टेस्ट. आणि जेव्हा 2 त्रिकोणांचा हायपोटेनियस आहे आणि अँगल मात्र राईट 90 डिग्रीचा आहे, राईट अँगल आहे, तर त्याला हायपोटेनियस साइड टेस्ट म्हणतात. काय म्हणणार? हायपोटेनियस साइड टेस्ट. आणि जेव्हा 2 ट्रायंगल मध्ये एक साइड आणि लगातार 2 अँगल, एक साइड लगातार 2 अँगल जर सारखे, म्हणून त्याला म्हणणार साइड अँगल अँगल टेस्ट और अँगल अँगल साइड टेस्ट. कळालं? काही डाऊट कोणाला? तर विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर स्टार्ट करूया. अतिशय सोपी प्रॅक्टिस सेट आहे. जेवढं मी शिकवलं त्याच्या बेसवर हे सगळं काही आहे. नक्की तयार आहे? तर बघूया लेक्चर नंबर प्रॅक्टिस सेट 3. बघा सर, इथपर्यंत आलं काय बा सर? दुसरी स्लाइड आहे ना. 2 नंबर कर. ठीक आहे. तर बघा आता बालकांनो, एका मिनिटाचा हा प्रश्न आहे. किती मिनिटाचा? कोण सांगतंय? कोणता बालक सांगणार मला? सदृढ बालक सांगा. शक्तिशाली बालक कोण आहे? बुद्धिवंत बालक कोण आहे? आणि तज्ञ बालक कोण आहे? सांगा. हा, साइड अँगल. पहिलाच प्रश्न पहा. In which of the example given below a pair of triangles show equal the parts of triangle in each pair of mark the same sign? Observe the figure and state the test which triangle in each pair congruent. काहीच करायचं नाही, फक्त नाव लिहायचंय. काय लिहायचं बालकांनो? काहीच करायचं नाही, सॉल्व करायची गरज नाही आहे. तेजस्वी बालकांनो, जे पण विद्यार्थी अभ्यास करतात 8, 9, 10 चे, जगात त्याच्यापेक्षा तेजस्वी कोणीच नाही. सगळ्यात तेजस्वी बालक कोणते? 8वी 9वी आणि 10वी. हा बा सगळे. कोणती टेस्ट आहे रे राजा हो? ही काय आहे? साइड. हा काय रे राजा हो? अँगल. ही काय रे? साइड. हे काय? साइड. हे काय? अँगल. सांगा उत्तर काय राहणार आहे? हा झाले, 2 मार्क पडले. हाच प्रश्न येणार पहा प्रथम सत्र. नाव बदलून टाका, नाव बदलून टाकायचं. हा झाला का? पहिला प्रश्न झाला. हा चालेल. सतीश सरच्या जागी प्राईड सर. ठीक आहे. हा बघा, हा प्रश्न झाला का रे? कोण आहे अतिशय हुशार विद्यार्थी? ग्रामीण भागातील सगळ्यात हुशार विद्यार्थी कोण? हा काय दिसतोय? अँगल. हा अँगल. ही साइड, ही साइड, हे अँगल, हे अँगल. सांगा. अँगल साइड. बालकांनो किती मार्क पडतील? किती मार्क पडतील? चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघूया. कितवा झाला? चला नेक्स्ट. ए बालकांनो, 2 त्रिकोण दिसताय तुम्हाला? ही काय दिसते तुम्हाला? हा 90 डिग्री दिसतोय, 90 डिग्रीचा कोण दिसतोय. हा पण किती डिग्रीचा आहे? हा हायपो. हा हायपो. कोणती टेस्ट? हायपो टेनियस साइड झाली. किती मार्क? नक्की रुपाली? खरं? चल पुढचा प्रश्न बघूया. बघा राजकुमारांनो, माझ्या लाडक्या बालकांनो आणि सदृढ बालकांनो,
सक्षम बालकांनो, बघा अतिशय सोपा प्रश्न आहे तुमच्या डोळ्यासमोर. एकदम हुशार विद्यार्थ्यांना, दावड्यासारख्या हुशार विद्यार्थ्यांना ह्या प्रश्नाचं उत्तर सांगते. उभे राहा. हे काय दिसते? अँगल. ही काय दिसते? साइड. हे काय दिसते? अँगल. हा काय? अँगल. हा हा झालं. कोणती टेस्ट? ट्रायंगल एबीसी दिसतोय आणि ट्रायंगल पी क्यू आर दिसतोय. अँगल ए बी सी दिसते. पी क्यू आर दिसते. कॉन्ग्रंट आहे का? एक रूप आहे का? सेगमेंट बी सी दिसतीये, सेगमेंट क्यू आर दिसते, त्याच्यानंतर अँगल ए सी बी दिसतोय, इकडचा अँगल पी क्यू आर दिसतोय, म्हणून ट्रायंगल एबीसी कॉन्ग्रंट आहे. म्हणून ट्रायंगल पी क्यू आर ला कोणत्या टेस्ट नुसार? अँगल साइड अँगल टेस्ट. कोणत्या नुसार? म्हणून अँगल एबीसी दिसला नाही, बीएसी हा क्यू पी आर, अँगल क्यू पी आर करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट, शेजारचा करस्पॉन्डिंग म्हणजे शेजार. म्हणून सेगमेंट ए बी ही सेगमेंट ए बी, सेगमेंट पी क्यू, सेगमेंट ए बी, सेगमेंट पी क्यू करस्पॉन्डिंग साइड. हा त्याच्यानंतर उरलेली कोणती आहे? एसी. आणि सेगमेंट एसी आणि काय? साइड ऑफ कॉन्ग्रंट अँगल. हे पहा, तीन गोष्टी असतात ट्रायंगल मध्ये. तीन तर असतात साइड आणि तीन असतात अँगल. आणि या तीन पैकी कोणत्याही तीन जर एकत्र आल्या तर टेस्ट लागू होऊन जाते. काय लागू होऊन जाते बोला? आता इथं आपण तीन साइड आहे बघा, इकडे पहा, साइड अँगल अँगल अँगल. मग करस्पॉन्डिंग पहा, जर तुम्ही ट्रिपल एस लावली तर करस्पॉन्डिंग किती तयार होतील? तीन अँगल. करस्पॉन्डिंग किती तयार होतील? कोणत्या टेस्टला? ट्रिपल एस ला. कोणत्या टेस्टला बोला? इकडे लक्ष द्या. साइड अँगल अँगल अँगल. याच्यात समजा दोन साइड घेतल्या आणि एक अँगल घेतला, तर साइड अँगल अशी आहे का आपल्याकडे? नाही वाट. साइड अँगल. हा साइड असं नाही करायचं आपण. इकडे बघा, साइड अँगल अँगल अँगल. सपोज तुम्ही साइड अँगल अँगल ही टेस्ट यूज केली, काय हे जर तुम्ही साइड अँगल अँगल टेस्ट जर यूज केली तर करस्पॉन्डन्स काय राहणार? अँगल साइड. कळालं? उरलेल्या गोष्टी काय असतात? करस्पॉन्डिंग. जर वर्गात 6 विद्यार्थी, मी 3 विद्यार्थ्यांना खाऊ दिला तर किती राहणार आहे? बाकीचे 3 विद्यार्थ्यांना काहीच भेटलं नाही ना. 3 विद्यार्थ्यांना चॉकलेट दिले तर त्याच्या करस्पॉन्डिंग 3 जणांना काही भेटलं का? नाही. त्यांना म्हणतात करस्पॉन्डिंग. काय म्हणणार? हा हे बघा, साइड अँगल अँगल अँगल. आता सपोज मी इकडे लक्ष द्या, अँगल साइड अँगल घेतला. काय घेतला बोला? अँगल घेतला, साइड घेतला आणि अँगल घेतला. उरलेले काय? साइड अँगल. हे काय बनतील? करस्पॉन्डिंग. कळालं का? करस्पॉन्डिंगचा अर्थ कळाला का? जे उरले ते. एक दोन ट्रायंगलचा अभ्यास करताना, कंपॅरिझन करताना फक्त साइड आणि अँगल याचाच विचार करता, आणि करस्पॉन्डिंग कोण राहता? उरलेले. काय? हा मला सांगा, किती टेस्ट शिकवल्या मी आतापर्यंत? तुम्हाला सांगा. पहिली टेस्ट कोणती होती बोला? साइड. दुसरी टेस्ट कोणती होती बोला? साइड टेस्ट. नंतर कोणती होती? साइड अँगल साइड. तिसरी कोणती होती बोला? कोणती होती बोला? अँगल साइड अँगल. चौथी टेस्ट कोणती होती? हायपोटेनियस साइड टेस्ट. नंतर पाचवं काय होतं? साइड अँगल नक्की ना? तर
ही झाली टेस्ट आणि याचे करस्पॉन्डन्स कोणते राहतील पहा. करस्पॉन्डन्स उरलेल्या गोष्टी ए ट्रिपल ए झाली ना, मग काय करस्पॉन्डिंग राहणार ट्रिपल ए. अँगल 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 हे करस्पॉन्डन्स राहत. आता साईड अँगल साईड झालं ना, याचे अपोजिट घ्या. साईडचे अपोजिट काय अँगल, अँगलचे अपोजिट काय साईड, साईडचे अपोजिट हे काय झाले करस्पॉन्डन्स. काय झालं आता याचं करस्पॉन्डन्स काय बोला. अँगलचं साईड, साईडचं अँगल, या अँगलचं साईड, याचं करस्पॉन्डिंग सांगा. हायपोटेनियस आहे ना, हायपोटेनियस घेतला ना कर्ण, मग फक्त साईड अँगल दोनच राहते, एक बेस साईड आणि एक राईट अँगल बस. आणि साईड अँगल अँगल घेतलं तर याचे करस्पॉन्डन्स सांगा ना. यस यस तर आहे ना ए, आणि हे दोन ए यांना म्हणतात करस्पॉन्डन्स. का म्हणता ना, आणि यांना म्हणतात टेस्ट. या 5 टेस्ट आणि हे 5 करस्पॉन्डन्स. कळाले नक्की. सोपं आहे ना. पुढचं पहा. हा पुढचं पहा. किती प्रश्न आहे आता, किती झाले. हा हे झालं ना. अच्छा हा प्रश्न आहे ना राजकुमारांनो, हाच आहे का. हा अरे विद्यार्थींनो झालं काय. हा हा बघा आता. फ्रॉम द इन्फॉर्मेशन शो इन फिगर बघितली. हे गणेश ही पीटी कोणा इतकं आहे, टीएस इतकं. पीटी कोणा इतकं आहे पहा ना. हा हे पीटी आहे इथून ते इथपर्यंत, आणि टीएस इतकं आहे. साईड साईड सेम आहे सेम. ही एक साईड आहे क्यूटी आणि ही साईड आहे टीआर. ही पण सारखी का. किती किती गोष्ट सारख्या पडल्या दोन. किती हा तर बा ट्रँगल पीटी क्यू दिसतोय का. पीटी क्यू पीटी क्यू आणि ट्रँगल कोणता एस टी आर. हा एस टी आर. हा पीटी क्यू दिसला का. आणि पेन चेंज करतो इकडं पा. हा कोणता आहे लाल. लाल ट्रँगलचं नाव काय एस टी आर. काय पीटी क्यू आणि एस टी आर. मग सेगमेंट पीटी इकडे बा, सेगमेंट पीटी आणि सेगमेंट काय एस टी. कसे रे कॉन्ग्रंट. कसे तन्मय कॉन्ग्रंट. नंतर अँगल पी टी क्यू आणि कॉन्ग्रंट आहे एस टी आर. वर्टिकली अपोजिट आहे. कसे एक दुसऱ्याचे वर्टिकली अपोजिट. आणि सेगमेंट टी क्यू पहा कुठे दिसते. टी क्यू हे कॉमन बेस साईड आहे. टी क्यू म्हणजे कॉमन तर नाही आहे. सेगमेंट टी क्यू आणि सेगमेंट टी आर कॉमन तर नाही आहे. टी क्यू आणि टी आर. बरं ट्रँगल पी टी क्यू कोणत्या टेस्टनुसार राहणार सांगा. सांगा पटकन. पहिले झाली साईड, हा नंतर झाला अँगल, नंतर परत झाली साईड. कोणती टेस्ट आहे कोण सांगता. ओम कोणती टेस्ट आहे बेटा. साईड अँगल साईड. कोणती टेस्ट आहे अँगल पी टी क्यू दिसते का. हा हा हे काय आता करस्पॉन्डिंग आहे ना. मग इकडे काय राहणार आर टी एस. कोणतं राहणार आहे पी टी. हे बा टी आणि इकडे काय राहणार आर टी एस. काय राहणार आर टी किंवा एस टी आर. आणि नंतर दुसरा अँगल पहा टी आर एस. कुठे सापडला टी आर एस टी आर एस. मग हा काय राहणार पी क्यू टी. पी क्यू टी अँगल पी क्यू पी क्यू टी पी क्यू टी. सेगमेंट काय नाव आहे पी क्यू. पी क्यू पुढे पी क्यू. हा हा सेगमेंट आणि सेगमेंट कोणते राहणार आर एस. याला करस्पॉन्डन्स म्हणतात. जर टेस्ट तुमची साईड अँगल साईड झाली तर करस्पॉन्डन्स काय राहता. साईडच्या अँगल, अँगलचं साईड, साईडचं काय अँगल. आलं का पाहत. अँगल आला का आलं. साईड आली का आली. परत अँगल. सोपं आहे. कळालं ना. आता प्रश्न कितवा आहे बघा. आता तिसरा. इकडे लक्ष द्या. फ्रॉम द इन्फॉर्मेशन शो इन द फिगर रेट टेस्ट अज्युमिंग द कॉन्ग्रन्स. दोन्ही ट्रँगल दिसत आहे राजकुमारांनो. नाव द्या ट्रँगलला. ट्रँगल हा ट्रँगल नाव द्या ए बी सी. हा ए ने जर सुरुवात करताय तर इकडे सुरुवात करा क्यू. हा ट्रँगल क्यू पी आर. मग साईड सांगा. हे बालकांनो साईड
साइड, हा बी ए ना, साइड सांगा, ए पीक्यू का, पीक्यू का, हा, आणि अँगल सांगा, राईट अँगल बी ए सी, बी ए सी, कॉन्ग्रंट सांगा, अँगल पी टी पी क्यू आर, आणि ही पण हायपोटेनियस आहे, हायपोटेनियस सांगा, ए पोराव, हा बी सी इज कॉन्ग्रंट टू हायपोटेनियस पी, हा पी आर है ना, हा बाय ट्रायंगल एबीसी बाय नका लिहू, ट्रायंगल एबीसी इज कॉन्ग्रंट टू ट्रायंगल पी क्यू आर बाय कोणती हायपोटेनियस, बोला ना, हायपोटेनियस साइड बाय, कारण की राईट अँगल मध्ये पण हायपोटेनियस आहे का नाही. आणि आता याने रिमेनिंग पार्ट सांगितले, करस्पॉन्डंट. रिमेनिंग पार्ट म्हणजे काय असतं रे, करस्पॉन्डिंग. मग कोणकोणते करस्पॉन्डिंग सांगा, उरलेली साइड, साइड एसी आणि कॉन्ग्रंट साइड सांगा, बरं अजून बस अँगल सांगून द्या एखादा, अँगल सी इज कॉन्ग्रंट टू अँगल काय आर, नक्की का. अजून एखादी साइड बीड सांगायची तर सांगून द्या, साइड ए बी इकडे दाखवलेली पण दाखवायला काय अडचण नाही, साइड पी क्यू, हा करस्पॉन्डिंग अँगल साइड ए अँगल ए, करस्पॉन्डन्स आहे ना ऑफ ट्रायंगल, करस्पॉन्डन्स ऑफ ट्रायंगल, साइड आणि अँगल आहे काय झालं का. जाऊ पुढं, कितवा झाला, कितवा प्रश्न झाला, हा हा हे का बघा, लक्षणे लक्ष द्या. आता पहा, शो ट्रायंगल फॉलोइंग इन फिगर. ट्रायंगलचं नाव काय, LMN, एल एम आणि एन. दुसरं ट्रायंगल काय, PNM. LM दिसते का, LM, त्याच्यानंतर काय PN दिसते का, PN, त्याच्यानंतर LN दिसते का, LN ही लाईन, आणि दुसरी कोणती रे, PM. दोन्ही कसे रे, ए कॉन्ग्रंट आहे, कसे, आणि दोघांमध्ये MN बेस आहे पा, MN काय, असा जर ट्रायंगल तयार झाला समजा, हा एक पिवळा आणि हा थोडासा एक हा ढवळा किंवा लाल करायला, दोन ट्रायंगल दिसताय का, येलो आणि रेड. पहा ट्रायंगल नाव सांगा रे, ट्रायंगलचं नाव सांगा, ट्रायंगल LMN इकडं, अँड ट्रायंगल PNM. हा सांगा, साइड साइड LM इज कॉन्ग्रंट टू साइड PN, नंतर साइड जी दिली ती सांगा, LN इज कॉन्ग्रंट टू साइड PM, आणि साइड MN कॉन्ग्रंट टू साइड MN. कॉमन बेस हे काय गिवन आहे, हे काय गिवन, आणि हे काय सांगणार, कॉमन बेस, कॉमन नक्की का, काय म्हणणार याला, कॉमन. म्हणून दोन्ही ट्रायंगलचे नाव सांगा, ट्रायंगल LMN इज कॉन्ग्रंट टू ट्रायंगल PNM बाय कोणती टेस्ट, हे साइड टेस्ट. यांनी रिमेनिंग पार्ट सांगितले का, सांगितले. 3 साइड झाले तर रिमेनिंग पार्ट काय राहणार आहे, 3 अँगल. रिमेनिंग पार्ट काय, रिमेनिंग पार्ट ऑफ ट्रायंगल, सांगा रे, अँगल L कॉन्ग्रंट टू अँगल P, अँगल M कॉन्ग्रंट टू सांगा अँगल N, आणि अँगल N कॉन्ग्रंट टू सांगा अँगल M. L झाला, M सोबत N आणि N सोबत M,
कॉन्ग्रुएंट है ना. करस्पॉन्डन्स, करस्पॉन्डिंग एंगल, करस्पॉन्डिंग एंगल ऑफ ट्रायंगल, एंगल ऑफ. ठीक आहे, चालेल. अवघड आहे का सोपं आहे? ए डायरेक्ट खाली जा. नेक्स्ट पार्ट, क्वेश्चन नंबर 5. बघूया, कळतंय ना? सोपं सोपं आहे ना? चला आता 2च प्रश्न राहिले, लक्ष द्या इकडे. हा ट्रायंगल काय दिसतोय? ए बी डी आणि इकडून पहा सी बी डी. सेगमेंट ए बी दिसला का? हा सेगमेंट सी बी कसे इक्वल. सेगमेंट एडी पहा, एडी आणि सेगमेंट ए बालकांनो सी डी. प्रूव्ह दॅट. कोणती टेस्ट लावता सांगा? साइड कॉमन साइड लावून टाका ना. बीडी, बीडी काय लावणार? ट्रायंगल ए बी डी अँड ट्रायंगल ए बी डी कुठून आहे पहा, ए बी आणि काय डी आणि इकडून काय सी बी डी, सी बी डी. हा सांगा साइड, साइड ए बी, साइड ए बी कॉन्ग्रुएंट टू साइड सी बी. हा नंतर साइड एडी इसका हा साइड सांगा सी डी, सी डी. गिवन आहे का? काय गिवन? कसे बोला, कसे गिवन आहे? गिवन आहे ना. आणि आता मधली साइड सांगा. साइड, साइड बी डी इज कॉन्ग्रुएंट टू साइड, साइड बी डी इज कॉन्ग्रुएंट टू साइड बी डी. कॉमन साइड करे. हे बालकांनो कोणती साइड आहे? म्हणून काय सांगणार? ट्रायंगल ए बी डी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल सी बी डी. ए बी डी इज कॉन्ग्रुएंट टू साइड काय सी बी डी. बाय कोणती टेस्ट? बाय साइड, साइड टेस्ट. प्रूव्ह करायचं तर फक्त करस्पॉन्डन्स लिहायची काही गरज. करस्पॉन्डन्स दिलं का यांनी? नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 6. झाला आता शेवटचा प्रश्न आहे. प्रॅक्टिस सेट तुमची इथं संपते. कोणत्या? क्वेश्चन नंबर आता 6. बघा रे बालकांनो काय दिलेलं आहे? किती सोपी प्रॅक्टिस सेट आहे. अँगल पी आणि अँगल कोणता रे? आर. इकडे बा अँगल पी आणि कोणता दिला? अँगल आर. सेगमेंट पहा कोणती आहे? पी क्यू. पुढे पी क्यू, ही सेगमेंट पी क्यू. लक्ष द्या, सेगमेंट पी क्यू आणि सेगमेंट काय? आर क्यू. सेगमेंट पी क्यू आणि काय? आर क्यू. मग दोन्हीचे दोन्ही कसे बोला? ट्रायंगल नाव सांगा. पी क्यू टी. हा अँड दुसऱ्याचं नाव सांगा. पी क्यू टी अँड ट्रायंगल. इकडे पहा ट्रायंगल पी क्यू टी दिसतोय तुम्हाला? हा हा पिवळा कलरचा. अँड ट्रायंगल आर क्यू एस. इकडचा ट्रायंगल आर क्यू एस. काय काय सारखं दिसतंय? भाग्यश्री सांग. लक्ष नाही तुमचं. अँगल पी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल काय? आर. नंतर सेगमेंट पी क्यू. हे पहा हा अँगल पी ना आणि हा कोणता आहे? हा इक्वल आहे. हा नंतर काय सांगताय? सेगमेंट पी क्यू. पुढे पी क्यू हा वरचा कॉन्ग्रुएंट सेगमेंट आर क्यू. आता काय हे दोन तर झाले. आता उरलेच किती साइड? दोनच उरले आता. हा हा तरी दोघांमध्ये एक अँगल कॉमन आहे. पहा कोणता अँगल कॉमन आहे? पहा या ट्रायंगल मध्ये काय कॉमन दिसते तुला? या पिवळ्या काय दिसते? क्यू. क्यू. आणि हा रेड मध्ये पण येतो. पहा इकडे हा रेड मध्ये पण कोणता कोण कॉमन येते बोला? येलो मध्ये पण आणि रेड मध्ये कोण कॉमन येते? मग काय लिहिणार? हे अँगल नाव सांगायचं.
अँगल पी क्यू आर आणि कॉन्ग्रेंट टू अँगल हा आर क्यू पी, आर क्यू पी. पुढे सांगा आर क्यू पी बाय, सांगा बाय. इथे लिहा ट्रायंगलचं नाव सांगा. ट्रायंगल पी क्यू टी इज कॉन्ग्रेंट टू, पी क्यू टी इज कॉन्ग्रेंट टू सांगा आर क्यू, आर क्यू यस बाय, सांगा बाय. कोणती टेस्ट? हा काय, ही काय तुमची, हा अँगल, हा अँगल, ही काय साइड आणि परत काय अँगल. हा हे तर गिवनच होतं, हे गिवन होतं, हे गिवन होतं, हे कॉमन अँगल कसं आहे. म्हणून बाय ट्रायंगल पी क्यू टी इज कॉन्ग्रेंट टू सांगा आर क्यू एस बाय कोणती टेस्ट बोला ना. अँगल साइड अँगल टेस्ट. करस्पॉन्डन्स टेस्ट की गरज नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं तुमची अतिशय सोपी प्रॅक्टिस सेट झालेली आहे आणि तुम्ही कंटिन्यू ते लेक्चर बघताय आणि खूप चांगल्या पद्धतीने बघताय. आपले तुमच्यासाठी एक चांगली आनंदाची बातमी की आपले 550 सबस्क्रायबर झालेले आहे अवघे एका महिन्यात. किती महिन्यात? आपलं टार्गेट आहे दिवाळीपर्यंत 1000 सबस्क्रायबर झाले पाहिजे आणि ज्या दिवशी 1000 राहणार सगळ्यांना पार्टी राहणार आहे. काय 550 सबस्क्रायबर झालेले हा आणि दिवाळीत आपले मात्र किती झाले पाहिजे 1000. आता सगळे विद्यार्थी प्रथम सत्राची परीक्षा देत आहे आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. चांगला पेपर सॉल्व करा, जास्त गुण मिळवा आणि पहिला दुसरा तिसरा जो वर्गातून येणार त्याला प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन कडून बक्षीस देण्यात येणार आहे, ते पण चालू लेक्चर मध्ये व्हिडिओ मध्ये. ठीक आहे, त्याचा सत्कार मात्र इथं केला जाणार आणि प्राईड रायडर सर या YouTube चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला ट्रॉफी देणार आहे. अशी ट्रॉफी राहणार प्राईड रायडर सरची. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो कंटिन्यू अभ्यास करा आणि आपल्या चॅनलला कंटिन्यू बघत राहा. सबस्क्राईब करा, शेअर करा, नोटिफिकेशनला क्लिक करा. धन्यवाद.